या पृथ्वी तलावरती बिरोबा देव कसे प्रकट झाले बांधवांनो. आणि अजून बिरोबा देवाच्या मंदिरासमोर बकरी का कापली जातात बघा. म्हणजेच बिरोबा दैवत हे भगवान शिवशंकराचा अवतार, परंतु त्या ठिकाणी बकरी का कापली जातात ही एक माणसाच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते भक्ताच्या. बांधवांनो, आज आपण बिरोबा दैवत या पृथ्वी तलावरती कसे प्रकट झाले याची एक सुंदर कथा, आपण खरीखुरी कथा जाणून घेणार आहोत. बांधवांनो, आपण बिरोबा देवाचे भक्त आहात तर हा व्हिडिओ नक्की आपण पहा. तर बांधवांनो, ब्रह्मपुत्र दक्ष राजा, या दक्ष राजाने मोठा यज्ञ करायचं ठरवलं. आणि या यज्ञाला बघा सर्व देवी देवतांना त्यानं बोलवलं, फक्त देवादेव महादेवांना आमंत्रण दिलं नाही. तरी सुद्धा बघा देवादेव महादेवांची पत्नी सती माता म्हणली, प्रभू मला यज्ञाला जायचंय. अहो माझ्या वडिलांचा यज्ञ येतो, आमंत्रण नसलं मग काय झालं. आणि माता सती त्या ठिकाणी गेली बघा. दक्ष राजा ज्या ठिकाणी यज्ञ होता त्या ठिकाणी सर्व देवी देवता त्या ठिकाणी बसले होते. ह्या दक्ष राजानं महादेवांचा घोर असा अपमान केला आणि आपल्या पतीचा अपमान होतोय हे पाहून बघा माता सतीनं त्या यज्ञ कुंडामध्ये उडी घेतली. देवादेव महादेव अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी क्रोधित होऊन बघा आपली जटा एका दगडावरती आपटली. महादेवांची जटा आहे ती आपटल्यानंतर बांधवांनो त्याच्यामधून वीरभद्र बाहेर आले. सहस्र हत्तीचं बळ असं एक तेजस्विनी पुरुष महापराक्रमी भगवान शिवशंकराचा अवतार बघा. वीरभद्र बाहेर आले. वीरभद्र आल्यानंतर आपले पिता महादेवांना नमस्कार केला, नतमस्तक झाले. आणि पिताश्री आम्हाला काय आज्ञा आहे आता. देवादेव महादेवांनी सांगितलं, हे वीरभद्रा तू या दक्ष राजाचा यज्ञ नष्ट कर आणि त्याचं मुंडकं उडव, धडा वेगळं कर.